औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण अभियांत्रिकी चित्रकला, इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयातील अंकलेखन व अक्षरलेखन, लेटरिंग अँड नंबरिंग याविषयी माहिती घेणार आहोत. अक्षरलेखन, लेटरिंग अँड नंबरिंग. अक्षरलेखन हे ड्रॉइंग वरील आणि अंकलेखन याचा उपयोग आपल्याला अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे ड्रॉइंग काढतो, आपले जॉब ड्रॉइंग्स असतील किंवा मशीन ड्रॉइंग्स असतील किंवा इलेक्ट्रिकल मध्ये कोणताही लेआउट असेल, सर्किट डायग्राम्स असतील, इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट डायग्राम असतील, या ठिकाणी आपल्याला त्यावरील जे पार्ट्स आहेत, वेगवेगळ्या भागांची नावं आहेत, ही लिहिताना आपल्याला त्या ठिकाणी त्यावरील वाचन करणं, जॉब ड्रॉइंगचं वाचन करणं सोपं आणि सुलभ जावं. ड्रॉइंगचं वाचन करताना आपल्याला ड्रॉइंग जे आहे ते चांगलं दिसावं यासाठी त्यावर आपण जे अक्षरलेखन किंवा अंकलेखन करतो ते चांगलं असावं यासाठी आपल्याला अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये लेटरिंग अँड नंबरिंग याचा सराव करणं गरजेचं असतं. थोडक्यात ग्राफिकल घटका व्यतिरिक्त रेषा, आर्क, वर्तुळे इत्यादी तांत्रिक रेखाचित्रामध्ये लिखित माहिती देतात. म्हणजे आपल्याला रेषा, आर्क, वर्तुळे याच्या जॉमेट्रिकल फिगर आहेत किंवा आकृत्या आहेत, या आकृत्या आपल्याला फक्त त्याचं वाचन करण्यासाठी त्यावर जी आपल्याला वेगवेगळ्या भागांची नावं आहेत, त्याची मापं असतील, यासाठी त्याच्यावर अंकलेखन, रेषा लाईन्स असेल, आर्क नाव असेल, हे आपल्याला इंग्रजीमध्ये लेटरिंग करावं लागतं. त्यासाठी आपल्याला अक्षरलेखनाचा आणि अंकलेखनाचा सराव करणं गरजेचं आहे. अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये ड्रॉइंग शीटवर जे काही लिहिले आहे ते एका विशिष्ट पद्धतीने लिहिले पाहिजे, जेणेकरून सुवाच्य, दिसण्यास एकसमान आणि लवकरच वाचण्यासाठी असेल. लिखाण त्या वस्तूचे तपशील स्पष्ट करते जे ओळीद्वारे दाखवले जाऊ शकते. याशिवाय इतर लेखन जसे की शीर्षक, उपशीर्षके आणि ड्रॉइंग बद्दल तपशील आहेत, जे तपशील असतील, जे ड्रॉइंगचे डिटेल्स असतील, ते आपल्याला त्या ड्रॉइंगवर लिहिणं गरजेचं आहे. जर आपण त्या ठिकाणी लेटरिंग व्यवस्थित केलं नाही, अक्षरलेखन किंवा अंकलेखन व्यवस्थित केलं नाही, तर ते जे आपण काढलेले जे जॉबचं ड्रॉइंग असेल ते खराब दिसेल. म्हणून कधी कधी आपल्याला चुकीची माहिती आणि वेळही आपला जातो. त्यामुळं ड्रॉइंगवर तपशील जर व्यवस्थित आपल्याला लिहायचा असेल तर त्या प्रक्रियेला लेटरिंग म्हणतात. साधारणपणे कॅपिटल अक्षरामध्ये अक्षरे लिहिण्यास प्राधान्य दिले जाते, कारण ते लिहिणे आणि वाचणे सोपे आणि जलद आहे. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की कुठल्याही प्रकारचं आपलं जे जॉब ड्रॉइंग असेल, आपल्याला जॉब ड्रॉइंग हे सगळ्यात महत्वाचा भाग. आपल्याला जॉब करण्यापूर्वी त्या दिलेल्या जॉबचं ड्रॉइंग आपल्याकडं असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्याच्यावर जे अक्षरलेखन आहे, जे लेटरिंग करणं आहे, ते आपल्याला सुबक असं असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला अक्षरलेखन करणं गरजेचं आहे. अक्षरलेखन अक्षरलेखन भारतीय मानक संस्था BIS 446/2003 या मानकानुसार जे अक्षर आहेत, लोअर केस अक्षराची उंची साधारणतः 2.5, 3.5, 7, 10, 14 आणि 20 अशी घेतली जाते. तर ती काही ठिकाणी 2.5, 3.5, 5, 7, 10 आणि 14 अशी घेतली जाते. अक्षराची माप ही घेण्यासाठी थोडक्यात आपण इथं बघूया लोअर केस अक्षर आणि कॅपिटल अक्षर म्हणजे काय. थोडक्यात आपल्याला माहित आहे स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स. थोडक्यात A to Z, स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स याला आपण काय म्हणतो,
लोअर केस आणि अप्पर केस लेटर असं म्हणतो. या ठिकाणी एक शब्द लिहिलेला आहे बघा, येस शब्द. हा लोअर केस मध्ये लिहिलेला आहे. थोडक्यात आपण म्हणतो लहान लिपीमध्ये लिहिलेला आहे. आणि येस हा शब्द कॅपिटल मध्ये लिहिलेला आहे, म्हणजे मोठ्या लिपीमध्ये लिहिलेला आहे असं आपण म्हणतो. अक्षर लेखन करण्यासाठी आपल्याला जो सिंगल स्ट्रोक आहे, सिंगल स्ट्रोक लेटरिंग अँड नंबरिंग, हा जास्त प्रमाणात आपण वापरतो. कारण की लेटरिंग मध्ये आपल्याला त्याचा वापर जॉबवर जी माप पार्टची नावं असतील त्यासाठी सिंगल स्ट्रोक लेटरिंग आपण या पाठामध्ये त्याच्यावर जास्त भर देणार आहोत. थोडक्यात लेखांकनावर ड्रॉइंगवर अशी अक्षरे पाहिजेत की जेव्हा रेखाचित्र खालच्या काठावरून पाहिले जाते तेव्हा ते वाचले जाऊ शकते. तेथे ते मापनासाठी वापरले जाते. त्याशिवाय ड्रॉइंग शीटमध्ये खालील प्रकारच्या अक्षर प्रणाली म्हणजे लेटरिंग वापरलं जाऊ शकतं. सिंगल स्ट्रोक कॅपिटल लेटर्स, अप्पर केस आणि लोअर केस. सिंगल स्ट्रोक कॅपिटल इन्क्लाइन लेटरिंग, डबल स्ट्रोक कॅपिटल लेटर्स, डबल स्ट्रोक इन्क्लाइन कॅपिटल लेटर्स, स्मॉल व्हर्टिकल लोअर केस लेटर्स, स्मॉल इन्क्लाइन लोअर केस लेटर. कॅपिटल अप्पर केस म्हणजे थोडक्यात मोठी लिपी, लोअर केस म्हणजे आपण त्याला लहान लिपी असं म्हणतो. तर या पद्धतीने BSI ने ठरवून दिल्याप्रमाणे जी अक्षराची उंची आहे, ज्या ठिकाणी नावं द्यायची असते 2.5 ते 20 पर्यंत आपल्याला जे आपण ड्रॉइंग काढलेलं असतं जॉब ड्रॉइंग त्याच्यावर आपल्याला अक्षरलेखन करता येतं. या ठिकाणी बघतोय बघा आपण सिंगल स्ट्रोक व्हर्टिकल कॅपिटल लेटर्स. याचा जो रेशो दिलेला आहे बघा 7:6 स्टँडर्ड रेशो दिलेला आहे. जे आपण माप घेतलेली आहेत आपल्याला वर सांगितली की जी माप आहेत 2, 5, 2.5 ही जी माप आहेत. तर सिंगल स्ट्रोक व्हर्टिकल कॅपिटल लेटरचा जो रेशो असतो, फॉर एक्झाम्पल इथे एक ए अक्षर आहे. या ठिकाणी जे भाग दिलेले बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. थोडक्यात जर आपण याचा उपयोग केला तर या ठिकाणी इथं असा या पद्धतीचा ग्राफ तयार केलेला आहे. हा जो रेशो असतो म्हणजे तुमच्या उभ्या ज्या लाईन्स आहेत त्या 7 असल्या पाहिजेत. 3, 4, 5, 6 आणि 7. त्यानंतर उभ्या ज्या लाईन्स आहेत त्या 5 असल्या पाहिजेत. 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजेच या ग्राफ मध्ये आपला जो रेशो आहे त्या रेशो मध्ये प्रत्येक अक्षरासाठी बी ही त्याच रेशो मध्ये बसवलेला आहे. सी ही त्याच रेशो मध्ये बसवलेला आहे. म्हणजेच थोडक्यात तुमच्या ज्या उभ्या रेषा असतील या त्याचे 7 भाग असतील आणि आडव्या ज्या ग्राफ असेल त्याच्या 5 रेषा असतील. या पद्धतीने तुमचा ग्राफ तयार होतो. त्यानुसार आपल्याला सिंगल स्ट्रोक व्हर्टिकल लेटर्स या ठिकाणी काढलेले जो आय शब्द आहे बघा त्याचा रेशो आहे 2:1, 7:1 सॉरी, 7:1 हा त्याचा हे दिलेला आहे की ज्याद्वारे सिंगल लाईन तिथं सिंगल स्ट्रोक मध्ये व्हर्टिकल व्हर्टिकल लेटर्स या ठिकाणी काढलेले आहेत. सिंगल स्ट्रोक इन्क्लाइन्ड लेटर्स याचाही रेशो या पद्धतीने दिलेला आहे. 7:6, 7:5 या पद्धतीने आपल्याला इथं रेषा घेता येतो. परंतु जे इन्क्लाइन लेटरिंग आहे बघा त्याचा हा जो इन्क्लाइन लेटरिंगचा कोन असतो हा 75 डिग्री असतो. म्हणजे इथं जो आपण कोन वापरतो हा आपल्याला 75 डिग्री इतका घ्यावा लागतो आणि ग्राफ तयार करून आपल्याला त्या ठिकाणी सिंगल स्ट्रोक इन्क्लाइन्ड लेटरिंग करता येते. पुढे आहे बघा सिंगल स्ट्रोक व्हर्टिकल लोअर केस लेटरिंग. त्यानंतर सिंगल स्ट्रोक इन्क्लाइन लोअर केस लेटर्स यामध्ये असतील तुम्हाला इन्क्लाइन लेटर्स. थोडक्यात एक जर हा ए या पद्धतीने आपण काढलेला आहे तर हा तुमचा होईल सिंगल स्ट्रोक व्हर्टिकल आणि ए या पद्धतीने आपण तिरपा काढलेला आहे हा 75 डिग्री मध्ये. तर तो आपला ते लेटरिंग होईल तुमचं इन्क्लाइड लेटरिंग. फक्त याचा जो कोन पाहिजे तो 75 डिग्री पाहिजे. इतर जी मापं आहेत ती मापं आपल्याला BIS ने ठरवून दिल्याप्रमाणे घ्यावी लागतात. तर अक्षरलेखन आणि अंकलेखनाचा वापर आपल्याला अनेक ठिकाणी इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये
वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब ड्रॉइंगवर मापे देण्यासाठी किंवा पार्टचे नावे लिहिण्यासाठी केला जातो.